नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र भूगोल ह्या सिरीजमध्ये महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेतील एक प्रमुख रचना पर्वतरांगा आणि डोंगर रांगा घेणार आहोत. तर यामध्ये आपण सह्याद्री पर्वतातून पूर्वेकडे निघालेल्या प्रमुख 4 डोंगर रांगा आणि इतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात असलेल्या डोंगर रांगांचा अभ्यास करणार आहोत. तर सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट आणि सातपुडा या 2 प्रमुख पर्वतरांगा आहे महाराष्ट्रातील, ज्यातून सह्याद्रीत पूर्वेकडे जाणाऱ्या 4 प्रमुख डोंगर रांगा आहेत. सगळ्यात पहिले सातपुडा जो पर्वत आहे तो महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे, जो नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. ही पर्वतरांगेचं वैशिष्ट्य काय आहे तर नर्मदा आणि तापी खोरेला वेगळं करतो. हा आपला MCQ आहे प्रमुख, की सातपुडा पर्वत कुठल्या 2 खोऱ्यांना वेगळं करतो. यातील प्रमुख शिखर आहे अस्तंबा, ज्याची उंची आहे 1325 मीटर. यानंतर आहे सह्याद्री पर्वत, ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो. तो उत्तर अरबी समुद्राला उत्तर दक्षिण पसरलेला आहे समांतर, आणि हे एक जागतिक वारसा स्थळ आहे, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असंही म्हणतो. यानंतर यातील प्रमुख शिखर आहे कळसुबाईचं, जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. 1646 मीटर याची उंची आहे. तसेच इतर शिखर कुठले आहे याच्यामध्ये साल्लेर आहे 1567 मीटर, आणि महाबळेश्वर हेही एक सह्याद्रीतील प्रमुख शिखर आहे, ज्याची उंची आहे 1438 मीटर. आपल्याला शिखरांची पण उंची येते, शिखर पूर्व पश्चिम लावा असंही येऊ शकते. यानंतर आहे सह्याद्रीतील पूर्वेकडील प्रमुख डोंगर रांगा, ते आपण उत्तर ते दक्षिण बघूया. 1 नंबर आहे सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा, ज्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात आहेत. तर याचं वैशिष्ट्य काय आहे तर तापी व गोदावरी नदी खोऱ्यांचे विभाजन करते. या रांगेत अजिंठा लेणी आणि वेरूळ आहेत. तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमध्ये अजिंठा लेणी आहेत आणि किंवा वेरूळची लेणी आहे, एल्लोरा केव्स, असा MCQ निघू शकतो. त्यानंतर आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर, जो आहे अहमदनगर, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात. आणि याचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे, गोदावरी आणि भीमा नदीला हा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग ही प्रमुख जलविभाजक आहे. आणि यातील हरिश्चंद्रगड सगळ्यात उंच आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमधील. याची उंची आहे 1424 मीटर. यानंतर आहे शंभू महादेव डोंगररांग, जी सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आहे. वैशिष्ट्य काय आहे, भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यांना वेगळं करते, आणि येथील प्रमुख ठिकाण आहे महाबळेश्वर. यानंतर अजिंठा डोंगर रांग येते. आता ही अजिंठा जी डोंगर रांग आहे ही आहे बुलढाणा, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये. आणि याचे वैशिष्ट्य काय आहे, पैनगंगा नदीच्या खोऱ्याला लागून असलेल्या या डोंगर रांगा आहे. आणि एक प्रश्न असाही बनतो की अजिंठाच्या ज्या लेणी आहेत त्या लेणींच्या बाजूने कुठली नदी वाहते, तर हा UPSCला आलेला प्रश्न आहे. तर अजिंठा डोंगर रांगामधून वाघोरा नावाची नदी निघते, जी ज्यावर UPSCने आधी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये कुठले कुठले MCQ निघतात, प्रमुख शिखरे, उंचीनुसार पूर्व पश्चिम. यानंतर महाराष्ट्र हा जो विस्तीर्ण सह्याद्री पर्वत पसरलेला आहे, आणि तसेच याच्यामध्ये ज्या प्रमुख टेकड्या आहेत, जसं की विदर्भातील गाविलगड टेकड्या ज्या अमरावतीला आहेत, सातमाळा, अजिंठा, मराठवाड्यातील बालाघाट टेकड्यांचा समावेश होतो. भौगोलिकदृष्ट्या या टेकड्या विविध जिल्ह्यांमध्ये विभागले गेलेल्या आहे, ते आता आपण बघूया. उत्तर महाराष्ट्रात सातपुडा पर्वत आणि नाशिक आहे, जे आपण बघितलं आहे. सातपुडा डोंगररांग नंदुरबारमधील अक्राणी आणि तोरणमाळ टेकड्या आहेत. आपल्याला प्रश्न असा येतो की अक्राणी आणि तोरणमाळ टेकड्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत किंवा कुठल्या पर्वतरांगेचा भाग आहे. सातमाळा व गाळणा टेकड्या, ज्या नाशिक, साल्लेर, मुल्लेर, औरंगाबाद आणि जळगाव परिसरातील टेकड्या आहे. तर इथेही प्रश्न असा बनू शकतो की गाळणा टेकड्या महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यात आहे, महाराष्ट्राच्या कुठल्या बाजूला, जसं की ईशान्य, वायव्य अशा दिशाही विचारतात. यानंतर येतो पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे विभाग. पश्चिम महाराष्ट्रातील जे पालघर आहे तिथे तुंगार आणि टकमक टेकड्या आहेत. तर पालघर हे महाराष्ट्राच्या उत्तरे वायव्येला येते. तर पालघरमध्ये तुंगार आणि टकमक टेकड्या आहेत. तर ह्या टेकड्याही महाराष्ट्राच्या वायव्येला होतात. पुण्यामध्ये वेताळ टेकडी जी सर्वात उंच आहे, हनुमान टेकडी आणि तळजाई टेकडी आहे. सातारा परिसरात परळी, सज्जनगड, भागाशिव, मांढरदेव, बामणोली, येवलेश्वर आणि माडोशी ह्या टेकड्या आहेत. सांगोलीमध्ये
दंडोबा, शुक्राचार्य, मुचुंडी आणि मल्लिकार्जुन ह्या टेकड्या आहेत. कोल्हापूरमध्ये पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोडी टेकड्या आहेत. तर सोलापूरमध्ये महादेव डोंगर रांगांचा समावेश होतो. यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अमरावतीला गाविलगड टेकड्या आहेत, ज्याचा मेळघाटमध्ये समावेश होतो. नागपूरला गरमसूर, अंबाडगड आणि मनसर टेकड्या आहेत. भंडारा आणि गोंदियामध्ये दरकेसा आणि नवेगाव टेकड्या येतात. गडचिरोलीला आहेत भामरागड, सूरजगड, चिरोळी आणि चिमूर टेकड्या. छत्रपती संभाजीनगर व बीडमध्ये आहेत बालाघाट डोंगर रांगा.